नमस्कार, मी ओंकार पोद्दार, के न्यूज प्रतिनिधी। मुरगुड शहराच्या नगरपालिकेचा निकाल येत्या रविवारी लागणार असून या मतमोजणी प्रक्रियेची माहिती आणि ह्या ठिकाणी असणारा बंदोबस्त किंवा ही मतदान प्रक्रिया कुठल्या पद्धतीने चालणार आहे या संबंधी माहिती घेण्यासाठी आज आपण मुरगुड शहराच्या निवडणूक अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील मॅडमशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत मतमोजणी प्रक्रिया नेमकी कशी चालणार आहे। मुरगुड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने दिनांक 21/12/2025 रोजी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। सदर प्रक्रिया ठीक 10 वाजता सुरू होईल। या प्रक्रियेसाठी सर्व पूर्वतयारी करण्यात आलेली आहे। याच्यासाठी जिल्हा स्तरावरचा पोलीस बंदोबस्त तसेच इथला स्थानिक प्लस होमगार्ड्स असे जवळजवळ 90 ते 93 स्टाफ आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे SRPFचा सुद्धा सफिशियंट प्रमाणात स्टाफ आपल्याकडे उपलब्ध आहे। मतमोजणीसाठी जे आवश्यक अधिकारी कर्मचाऱ्यांची आदेश करायचे होते ते सुद्धा काढण्यात आलेले आहेत। त्यांचे ट्रेनिंग सगळे पूर्ण झालेले आहेत। मतमोजणी ठीक सकाळी 10 वाजता सुरू होईल। मतमोजणीसाठी 9 ते 9:15च्या दरम्यान ज्यांना परवानगी आहे, ज्यांच्याकडे मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहण्याबाबतचे एंट्री पासेस आहेत, त्यांनाच फक्त आतमध्ये येण्याची परवानगी राहील। आतमध्ये येताना कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा मोबाईल त्यांना कुणालाही आत आणता येणार नाही। या सर्व गोष्टी प्रतिबंधित आहेत, तर याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी आणि मतमोजणी ठीक 10 वाजता सुरू होईल। मी शिवाजी गरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुरगुड पोलीस ठाणे। मुरगुड नगरपालिका निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने मुरगुड शहरामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तरी सर्व नागरिक आणि उमेदवार यांना पोलीस प्रशासनातर्फे निवेदन आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचे मतमोजणी दिवशी विजयी मिरवणूक काढण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश पारित केलेला आहे। तरी कोणीही विजयी मिरवणूक काढू नये अथवा रॅली काढू नये किंवा कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक ठिकाणी गुलालाचे उधळण करू नये अथवा फटाके वाजवू नये। अशा प्रकारचे किंवा मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून फिरवणे किंवा आणखी हुल्लडबाजी करणे असे प्रकार दिसून आल्यास अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल। तरी सर्व नागरिकांनी मुरगुड पोलीस प्रशासनास सहकार्य करावे व मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडावी। तसेच मतमोजणी 200 मीटर परिसरामध्ये सर्व जे उमेदवार आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांनासुद्धा मोबाईल नेण्यास बंदी मनाई आदेश आहे। त्यामुळे कोणीही 200 मीटर परिसरात मोबाईल आणू नये, तर यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।